आपण आता कोकणामध्ये आहात आणि त्या सगळ्या जिल्ह्यातील बस स्थानकाची पाहणी करताय, काय पहिली प्रतिक्रिया? मी पूर्ण कोकणाचीच म्हणजे पालीपासून सुरुवात केलेली आहे आणि पुढे आता देवगड, सावंतवाडी, म्हणजे अगदी कणकवली, म्हणजे गोव्याच्या बॉर्डर पर्यंत जेवढे काही एसटी स्थानक आणि ज्या ज्या ठिकाणी माझी जाण्याची आवश्यकता आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी जातोय. नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे त्याची सगळी चाचपणी केलेली आहे. काही ठिकाणी आता देवगडचं हे एसटी स्टँड जुनं होतं, त्याला आता रिनोव्हेशन केले, 1,21,00,000 रुपये खर्च केले. ज्या ज्या लोकांना गरजेच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बसवून दिलेल्या आहेत. प्रामुख्याने सिमेंट काँक्रीटीकरणाचा एक प्रस्ताव आहे, तोही ह्या पुढल्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे, त्यामुळे त्याचंही काँक्रीटीकरण होईल. तुम्ही 78वा वर्धापन दिन एसटी महामंडळाचा म्हणताय, ही वस्तुस्थिती आहे. 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांच्या कुंपणाच्या बाजूला आम्ही 78,000 झाडं लावण्याचा वर्षभरामध्ये संकल्प केलेला आहे. त्यामुळे आता बघा, ही बाउंड्रीज आहे, पण बाउंड्रीला हवी तशी झाडं नाही आहेत. आमची कुंपण भिंत आहे, परंतु कुंपण भिंतीच्या शेजारी जर झाडं लावली आणि त्याची सावली जर लोकांना पडली तर ते उष्णतेचे जे प्रमाण आहे, तापमान जे आहे ते कमी होईल आणि त्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करतोय. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सगळ्या स्थानकावर उद्यापासून मोफत ही शौचालयाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. प्रसाधनगृह 1 रुपया सुद्धा खर्च न करता सर्वसामान्य प्रवाशांना त्या ठिकाणी जाता येणार आहे. आणि त्याचबरोबर ही जी अस्वच्छता आहे, अस्वच्छता दूर करण्यासाठी दर 4 तासांनी आम्ही प्रत्येक एसटी डेपो आणि एसटी स्टँडची ही स्वच्छता यांत्रिक झाडूच्या सहाय्यानं आम्ही करणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छता मिळेल. ज्या ठिकाणी मोठे डेपो आहेत आणि आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्या ड्रायव्हर कंडक्टरना निवासस्थानाची म्हणजे झोपण्याची आणि राहण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी गरम पाणी आंघोळी करता, थंड पाणी पिण्याकरता आणि त्याचबरोबर झोपण्याकरता त्यांना वेगळ्या प्रकारची व्यवस्था करून देण्याचं निविदा प्रक्रिया फायनल झालेली आहे. ती सुद्धा आता सुरुवात आम्ही 1 जून पासून करतोय आणि प्रामुख्याने सगळीकडे हिरकणी कक्ष असणं आणि लोकांना, सर्वसामान्य जनतेला जेवढ्या काही सुविधा देता येईल जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एसटी महामंडळाचा प्राधान्य राहील. साहेब, कर्मचाऱ्यांची कमतरता असेल, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या बाबतीत सुद्धा मला निवेदन आलेलं आहे. त्या माध्यमातून सुद्धा आम्ही नवीन भरती प्रक्रिया चालू केलेली आहे. राज्य शासनाकडे परमनंट प्रक्रियेसाठी आम्ही मागणी करतोय, परंतु तात्पुरत्या स्वरूपात आम्ही प्रक्रिया केलेली आहे आणि ती सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत आम्ही कर्मचारी जेवढे हवे तेवढे प्रत्येक डेपोला देणार आहोत. सीएनजीचं हे झालेलं आहे सर्व बस गाड्या, मात्र आता कुडामध्ये किंवा प्रत्येक स्वतःच्या मालकीचं एसटीचं सीएनजी पंप नाहीये, त्यामुळे अडचण निर्माण. ही वस्तुस्थिती आहे. सीएनजीच्या बाबतीत फार आम्ही असमाधानी आहोत की ज्या पद्धतीने सीएनजीचा पुरवठा पाहिजे किंवा सीएनजीचे स्टेशन्स पाहिजे तेवढे नाही आहेत. त्यामुळे सीएनजी पेक्षा आम्ही रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस सेवा कशी सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करतोय. नवीन घेणाऱ्या एसटीच्या सर्व बसेस आम्ही ह्या इलेक्ट्रिक घेणार आहोत. काही ज्या जुन्या 8 वर्षापूर्वीच्या झालेल्या बसेस आहेत ते रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसमध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत, जेणेकरून पर्यावरणपूरक एसटी महामंडळ होईल आणि 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बसेस या इलेक्ट्रिक बसेस कशा असतील अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पर्यावरणाला फायदा होईल. आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला त्या निर्णयाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला ज्या सूचना केल्या त्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी करतोय. सर्वात राजकीय प्रश्न विचारतो. विधानसभा निवडणुकीत आता महायुतीचं जागा वाटप जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे आणि